घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेला 3 आठवडे उलटून गेलेत, मात्र घटनेला जबाबदार असलेल्या एकाही अधिकाऱ्यावर कारवाई झालेलीच नाहीये। त्यातच अनधिकृत होर्डिंगला परवानगी देणारे माजी लोहमार्ग पोलीस आयुक्त हे कैसर खालिद हे सर्वात मोठे गुन्हेगार असल्याचा आरोप देखील किरीट सोमय्या यांनी केलाय। पाहुयात या संदर्भातला एक रिपोर्ट। 120 बाय 120 फूट आकाराचं महाकाय होर्डिंग कोसळलं। 17 निष्पापांचा बळी गेला आणि अनेक जखमी झाले। कुणी पेट्रोल भरायला गेलं, कुणी पावसामुळे आडोसा घेतला। अशा अनेकांवर काळानं घाला घातला। इगो मीडिया कंपनीच्या अनधिकृत महाकाय होर्डिंगमुळे काही क्षणात होत्याचं नव्हतं झालं। 3 आठवडे झाले तरी घटनेला जबाबदार एकाही अधिकाऱ्यावर कारवाई झालेली नाही। मुख्य आरोपी भावेश भिंडेवर पोलिसांनी कारवाई केली। मुंबईसह ठिकठिकाणी असलेल्या अनधिकृत होर्डिंग्जवर कारवाईचे आदेशही दिले। मात्र भिंडेंवर वरदहस्त असलेल्या बड्या अधिकाऱ्यांपर्यंत अजूनही कायद्याचे हात पोहोचू शकलेले नाहीत। माजी लोहमार्ग पोलीस आयुक्त कैसर खालिद यांनी मनमर्जीनं इगो मीडियाच्या अनधिकृत होर्डिंग्जला परवानगी दिल्याचा गंभीर आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केलाय। जो गुन्हेगार आहे तो कैसर खालिद आहे। हे कैसर खालिदनी जर परवानगी दिली, त्यात त्यांचा स्वतःचा हँडरायटिंग लिहिलाय। खालच्या अधिकाऱ्यांनी ऑब्जेक्शन घेतलं तर कैसर खालिदनी त्यांना बोलवून झापलं आणि लिहिलंय रायटिंग मध्ये, एसीपी इज एडमंट लुक्स अनविलिंग टू साइन धिस। एवढंच काय तर भिंडे आणि खालिदच्या गैरव्यवहाराचा पाढा सोमय्या यांनी वाचलाय। आणि आज भावेश भिंडे यांचा आणि कैसर खालिदच्या आर्थिक व्यवहाराची चौकशी व्हायला हवी। भावेश भिंडेला 28 गैरकायदेशीर होल्डिंगची परवानगी बेकायदेशीररित्या लावण्याचे अधिकार कैसर खालिदनी दिले। 13 होल्डिंग टिळक ब्रिज दादरला लावण्यात आले आणि त्याच पद्धतीने 16 होल्डिंग या पेट्रोल पंप परिसरात लावण्यात आले। मुंबईमध्ये जवळपास 5000 अनधिकृत होर्डिंग्ज आहेत। त्यापैकी केवळ 1167 होर्डिंग्जला परवानगी आहे। तर मुंबईतील म्हाडाच्या जमिनींवर देखील मोठ्या प्रमाणात अनधिकृत होर्डिंग्ज उभारण्यात आलेत। 62 होर्डिंग्जपैकी केवळ 2 होर्डिंगला परवानगी आहे। तर होर्डिंग कुणाच्या आशीर्वादानं उभारले हा सवाल आता उपस्थित होतोय। जाहिरात कंपन्या या अधिकाऱ्यांच्या मदतीनं अनधिकृत होर्डिंग्ज उभारतात। अनधिकृत होर्डिंगसाठी बडे अधिकारी मदत करून मालामाल होतात। मग घाटकोपर सारख्या घटनांमध्ये बळी जातो मात्र सर्वसामान्याचा। भूखंड माफिया, ड्रग्ज माफिया, खंडणी माफिया, वाळू माफिया आणि आता होर्डिंग्ज माफिया। मुंबापुरी आणि महाराष्ट्रानं आणखी किती माफिया पाहायचे? यंत्रणा ज्यांच्या हातात आहेत त्यांच्या लेखी जनतेच्या जीवाला काही किंमत आहे की नाही असा प्रश्न घाटकोपरच्या प्रकरणात उभा राहतोय। आणि तशी किंमत असेल तर ते जीव धोक्यात आणणारे खालिद यांच्यासारखे अधिकारी 3 आठवडे कारवाईपासून कसे काय दूर राहतात हा पुढचा प्रश्न निर्माण होतो। 3 आठवडे झालेत, जखमा अजून ताज्या आहेत, त्यामुळे वेदनांचा आवाजही मोठा आहे। तो आवाज क्षीण होण्याआधीच जबाबदार अधिकारी गजाआड जाईल अशी अपेक्षा आहे। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।